रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। राजमाता जिजाऊंच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला जन्मस्थळी दीपोत्सव साजरा। 13 जानेवारीपासून नजीब मुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। नजीब मुल्ला यांची माहिती। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश। लिफ्ट घेणे जीवावर बेतले, भरधाव कारची दुचाकीला धडक, 1 ठार तर 3 जखमी। लातूरमधील घटनेनं हळहळ व्यक्त। महाराष्ट्रात मोदींचा झंझावत, नाशिकमध्ये मोदींचा रोड शो, 8 तासात देणार राज्याला 30,000 कोटींची भेट। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवडी नावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन करणार। पुणे मुंबई द्रुतगती आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आज अवघड वाहतुकीस बंदी। ठाण्यात होणार भव्य रामायण महोत्सव, विविध कार्यक्रमातून रामनामाचा जागर। तलावात बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू, छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील घटना। हे गद्दार देशाचा पाकिस्तान करतायत, शिवाजी पार्कात आदित्य ठाकरे कडाडले। एसटी कर्मचाऱ्यांना अखेर वेतन मिळाले, मागितले 390 कोटी, मिळाले 350 कोटी। कोरोनाचे राज्यात 144 रुग्ण, नव्याने नोंद झालेल्या महामुंबईतील रुग्णसंख्येतही वाढ। अकोल्यात हिट अँड रनचा फटका सामान्य नागरिकांना। शरद मोहोळच्या खुनांना पिस्तूल पुरवल्याच्या संशयातून सराईत गुन्हेगाराला अटक, पुणे पोलिसांची धनंजय वटकर यांच्यावर कारवाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान भाजप-प्रणीत सरकारला मान्य नाही, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शरद मोहोळ प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, हत्येच्या कटाची वकिलांना माहिती, खून होण्यापूर्वी आरोपीसोबत झाले होते संभाषण। अकोला शहरातल्या मातानगर येथील नागरिकांनी मनपाच्या विरोधात थाळी वाजून काढला कॅन्डल मार्च। अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी। महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी काम करा, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं आवाहन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याची सांगता, ऋषी सुनक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा। इंडिया आघाडी हिंदू धर्मविरोधी, राम मंदिरावरून भाजपचा आक्रमक प्रचार। एक देश एक निवडणूक या संकल्पनेशी असहमत, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे उच्चस्तरीय समितीला पत्र। फडणवीस यांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या साहित्याची पळवापळवी। ठाण्यात 3 दिवसीय रामायण महोत्सव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन।